माझा विरोध जनता दरबारला नाही. मी जनता दरबारला फुकटचे जे अधिकारी अख्खा दिवस आय-ए-एस ऑफिसर, आय-पी-एस ऑफिसर, एम-एस-सी-बीचे ऑफिसर बसलेले असतात. मी त्या लोकांना आर-टी-आयमध्ये विचारलं, की असं कोणतं गव्हर्नमेंटचं रिझोल्यूशन आहे का? तुम्हाला तिकडे बसणं जाऊन बंधनकारक आहे किंवा असं कोणती लॉ लॉ आहे का ज्याच्यामुळे तुम्हाला बसायला पडते? तर तिकडनं मला उत्तर आलं निरंक. दुसरा मी प्रश्न त्यांना विचारला, आतापर्यंत जनता दरबारमध्ये किती तुम्ही जाऊन समस्या सॉल्व्ह झाल्या त्याचा मला तपशील द्या. त्याचं उत्तर आलं मला निरंक. मग जर असं असेल तर एवढा फार्स, एवढं नाटक कशासाठी? जर तिथे समस्या सॉल्व्ह होत नाही आणि अधिकाऱ्यांना तिकडे त्या दिवशी एवढा वाशीमध्ये महापूर आला होता. अख्ख्या नवी मुंबई पाण्याखाली गेली होती तरी जनता दरबार चालू होता. तर त्यांना अधिकाऱ्यांना तिकडे अख्खा दिवस बसवून ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांचा पगार पण कापावा अशी मी याचिकेमध्ये उल्लेख केलेला आहे. ज्या दिवशी ते गेलेले आहेत, त्या सर्वांना मी पार्टी केलेला आहे. आता दुसरी गोष्ट, ते ह्या जिल्ह्याचे तर पालकमंत्री नाहीत. ते पालघरचे पालकमंत्री आहेत. तर त्यांना अधिकार कायद्यानुसार तिकडच्या अधिकाऱ्यांना बोलावण्याचा आहे. ते इकडच्या अधिकाऱ्यांना बोलवू शकत नाही. दुसरी गोष्ट, आज ते वन खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी कशाला नगरविकास खाते, हो, गृह खाते, राशनिंग खाते सर्वांना करून हेच ऑर्डर देत बसतात. मग कशाला पाहिजे एवढी खाती, कशाला पाहिजे एवढी मंत्रिपद? ह्यालाच देऊन टाका ना सर्व. हेच हाकतील सर्व गाडा. तर हे लोकशाहीला कुठेतरी मारक आहे. हे डिक्टेटरशिप आहे. आपल्या देशामध्ये आता राजेशाही नाही, लोकशाही आहे. तर लोकशाहीच्या पालन सर्वांनी केलं पाहिजे आणि त्यांनी खुशाल पालघरमध्ये जनता दरबार घ्यावा. तिकडे घेत नाही, तिकडच्या समस्यांवरती लक्ष देत नाही. कुपोषित बालकं, बालविवाह, ॲम्ब्युलन्स नाही, तिकडे विहिरी सुकल्या होतात, तिकडे काहीच लक्ष नाही. दुसरीकडे येऊन फक्त इकडे अधिकाऱ्यांना वेठीस धरायचं, पाहिजे ते नको नको बोलायचं, त्याचा अपमान करायचा. तरी पण हे अधिकारी कशाला जातात? तिकडे जाऊन बसतात तरी कशाला? त्या विरोधात मी कोर्टात गेलेलो आहे. जनतेची कामं व्हावीत ना, जनतेची कामं नाही झाली तर कोणाला वाटेल? पण मला सांगा, तिकडे ते जे ऑर्डर्स देतात ना, ते तोंडी देतात, रायटिंगमध्ये देत नाही. रायटिंगमध्ये दिलं असताना तर ते नाही कोर्टात पाठी केलं असतं. रायटिंगमध्ये ऑर्डर्स कुठे आहे? माझा मेन आक्षेप हा आहे. कारण उद्या एखाद्या माणसावरती अन्याय झाला तर दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजेत. तिकडे त्यांचेच नगरसेवक त्या लोकांना घेऊन येतात, तिथे तक्रारी करतात आणि तिथे हे ऑर्डर देतात. तर ते कोर्ट नव्हे. तिकडे अधिकाऱ्यांनी असं यू आर डायरेक्टेड टू बी प्रेझेंट इन द कोर्ट हे असं चालणार नाही. हा अधिकार फक्त हायकोर्टच्या जजला किंवा मुख्यमंत्र्यांना असतो. हे याच्यापैकी दोन्ही नाहीत. त्यांनी असं करायला नाही पाहिजे. आता सांगा बिबट्या किती धुमाकूळ घालतोय महाराष्ट्रात. लहान-लहान लेकरांचे जीव जातात. हे 24 तास वन खात्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज पण मीरा भाईंदरला जनता दरबार घेतलाय. वन खात्याकडे लक्ष द्या ना. किती वन खात्यामध्ये प्रॉब्लेम आहे, किती ठिकाणी त्रास होतोय लोकांना. आज तर ह्यांचं वन खातं पण इतकं डिफरंट वेमध्ये काम करत आहे. माझ्याकडे असे कित्येक केसेस आलेत, जिथे बांधकाम परवानगी दिलेली आहे, त्याच्यावरती वन खातं टाकलंय अलिबागमधून. ह्या प्रकारची वन खात्यामध्ये कामं चालू आहेत. मी पेपरानिशी प्रूव्ह करून देईन.